तर हा सगळा प्रचार करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, मला जे बोलायचं होतं ते प्रदीप दादांनी अतिशय विस्तृतपणे आपल्या या ठिकाणी भावना मांडल्या. आपल्या गावामध्ये काही यायची माझी पहिलीच वेळ असं नाही. या गावामध्ये मी अनेक कामं केलेली आहेत. मगाशी दिलीपरावने सांगितलं 2013ला मी रामोशीवाडीचा रस्ता 1,79,00,000 रुपये मंजूर करून आणला आणि तो गरजेचा रस्ता, आणि तो रस्ता करण्यासाठी आमचे सगळे जुने सहकारी म्हणजे गोकुळ क्षीरसागर, संजय जवळकर, गणेश जवळकर, पारस वाल्लेकर, सपनाताई वाल्लेकर, माऊली माध्यम, या सगळ्या मंडळींनी खूप पाठपुरावा केला आणि मला समाधान आहे की तो रस्ता केल्याचा आनंद सुद्धा मला आहे, कारण तो गरजेचा होता. बाकी छोटी मोठी कामं ते मी करतच आलो आहे. त्यामध्ये आळंदी माधोबाचे ते सामाजिक सभागृह बांधलं, त्याला 10 लाख रुपये टाकले गेल्या वर्षात. नंतर स्मशानभूमीचा सुधारणा करण्यासाठी 10 लाख रुपये टाकले. त्याच्याशिवाय जगतापळा ते कुंजीरमळा ते आळंदी माधोबाच्या गावठाण रस्त्यासाठी 20 लाख रुपये टाकले. ग्रामपंचायत आळंदी माधोबाची येथील जगतापळा ते कुंजीरमळा हे त्याच्यासाठी परत एकदा 10 लाख रुपये टाकले डीपीटीसीतून. अशी ही सगळी कामं मी खासदार म्हणून आणि खासदार नसताना सुद्धा केली. पण आपल्या सगळ्यांना ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही विचार करणं गरजेचं आहे. मी कोणावर टीका करणार नाही, टीका करण्यासाठी चाललेलं नाही. माझा मूळ उद्देश एवढाच आहे की खासदार आमदार निवडून गेल्यावर त्यांनी आपली कर्तव्य पार पडली पाहिजे, आपल्या जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजे. काय झालंय, आम्ही गेल्या 5 वर्षात या मतदारसंघामध्ये असं बोललं जातं की खासदाराचे कामं गल्लीत नसतात, गावोगावी फिरायचं नसतं, पण दिल्लीत थांबायचं असतं. माझं नेहमीच सांगणं आलं की माणूस आपण एखाद्याला निवडून देतो, अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार, आपण काय निवडून देतो की त्या माणसाकडून आपल्या काही अपेक्षा असतात. एखाद्याचा चेहरा आवडला म्हणून त्याला मतदान करतो असं नाही होत. मला मतदान करताना ह्या व्यक्तीला मी मतदान करतो, त्याचे विचार चांगले आहेत, तो माझ्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या गावासाठी काही ना काहीतरी योगदान देईल अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आणि मतदान करताना आपण हे सुद्धा विचारात घेतो की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात आपण जे मतदान केलं त्या मतदानाचा पाठपुरावा सिंहावलोकन सुद्धा करणं गरजेचं असतं. पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, त्या प्रकल्पासाठी मी आज नाही 2005 पासून भांडते, 2005. आणि रेल्वे असा प्रकल्प आहे प्रदीप दादा, तुका 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये होणारा प्रकल्प नाही, त्याला मंजुरीलाच 10 वर्ष लागतात. कारण त्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. फार माती परीक्षणापासून चढ उतार कुठं आहे, काय कसं आहे, सगळं बघायला त्याला 2-2 वर्षांचं डीपीआरच करायला लागतं, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लागतं. कोकण रेल्वेचा प्रकल्प ज्या वेळेला रेल्वे मंत्री मधु दंडवते त्यांच्या राजापूर मतदारसंघामधले कोकणातलेच होते, त्यांनी जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी 28 वर्ष लागली, तब्बल 28 वर्ष. रेल्वे मंत्री स्वतः असताना त्यांना 28 वर्ष लागली. मी तर 2005 सालापासून पाठपुरावा करतोय, 2018 मध्ये डीपीआर तयार होतो. त्यासाठी मी 4 सर्वेक्षण मी स्वतः करून घेतले. एकदा तर पार पुण्यापासून नाशिक पर्यंत रेल्वेच्या टीम बरोबर प्रवास केला 2 दिवस, आणि कुठून कशी रेल्वे व्हायची, तिथं बाजार कसा आहे, तिथं गिरायक कशी आहेत, मार्केट कमिट्या कुठं आहेत, मार्केट कमिटीमधून मालाची वाहतूक होऊ शकते का पुण्यातून नाशिकला, नाशिक टू पुणा, हे सगळं सर्वेक्षण 2 दिवस थांबून केलं. आणि आज 2018ला जो रेल्वे प्रकल्प ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी अजून आहे. यांच्या भाषणाने तो प्रकल्प हल्ला नाही, कुठं फाईल हल्ली नाहीये, आहे त्याच ठिकाणी आहे. पण आज मीडियामध्ये असं भासवलं जातं की त्यांनी 15 वर्षात मी जे काही केलं नाही त्यांनी ते 2 महिन्यात केलं. हे कुठंतरी लोकांना गृहीत धरण्याचा प्रकार चालू. 5 वर्ष तुम्हाला काही करता नाही आलं आणि काहीतरी करतोय, काहीतरी केले असं भासवण्याचा प्रयत्न चालू. फसणारे नाही.
आज मी गावागावामध्ये जातोय. आज आपल्या गावामध्ये आल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये लोक अक्षरशः गेल्या 2 वर्षापासून माझ्या दौरे आज नाहीये, जेव्हा पराभूत झालो त्या दिवसापासून मी दौरे करतोय. दुसऱ्या दिवसापासून दौरे माझे चालू आहेत लोकांमध्ये. कारण लोकांनी मला मतदान केलं. त्यांना जरी 6,30,000 मतदान केलं तर मला सुद्धा 7.25 लाख लोकांनी मतदान केलं. तर 6.25 लाख लोकांना मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो. त्यांनी ज्या 15 वर्ष ज्या जनतेने मला प्रेम केलंय, एका पराभवानं खचून न जाता मी त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभं राहिलो. अडीअडचणीत धावून गेलो. कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या लाखोमध्ये. खायला प्यायला अन्न नव्हतं, भले बाहेरचे असते, गोरगरीब असते. शिरूर लोकसभेचा अधिकृत महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या पुढे उभा आहे. आज या भागामध्ये दौरा करत असताना आपल्या गावापासून सुरुवात करतोय. म्हणजे आज 3 दिवस माझ्या गावात स्वतःच्या गावातला दिवस असल्यामुळे मला जरी यायला थोडा उशीर झाला तरी 3 दिवसांनी फक्त 2च तास गावात थांबलो. कुंजीरवाडीमध्ये येताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. त्या गावामध्ये गेल्या 15 वर्षात मी किमान 20 वेळा तरी आलो असेल आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावामध्ये अनेक वेळा दौरे केले. आजच्या दौऱ्यामध्ये किंवा सोलापूरची सगळी गाव आहेत. 15 वर्षामध्ये 5-5, 10-10 वेळा प्रत्येक गावात येऊन प्रत्येक गावामध्ये निधी टाकलेला आहे. असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये मला खासदार निधी किंवा बाकी शासकीय निधी पडलेला. माझ्याकडे लिस्ट आहे. कमीत कमी 15 वर्षात 5-6 वेळा निधी टाकलेला आहे. रस्त्याला असेल, त्याला असेल, त्याला असेल. खासदार नसताना आपण एक जिमसाठी 7 लाख रुपयाचा निधी मी खासदार नसताना सुद्धा या गावात टाकला. माझ्या दृष्टीनं खासदार असो वा नसो, माझ्या दृष्टीनं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायगाव जनता माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे. महत्वाची यासाठी आहे की मला जेव्हा निवडून दिला आपण तुमच्या पाठिंब्यावर, तुमच्या आशीर्वादानं निवडून आलो आणि एखादा पराभव झाला म्हणून लोकांना वाऱ्यावर सोडून जायचं नाही हे मी ठरवलं. मला वाटलं असं तर मी मुंबईला राहिलो असतो. माझी शाळा आहे, माझी कंपनी आहे, माझी बँक आहे, सगळ्यात रममान झालो असतो. पण ज्या जनतेशी माझं 15 वर्षाचं नातं आहे ते अचानक सोडून एका पराभवाला पोचून जाणं हे मला पटलं नाही आणि म्हणून मी काम करत राहिलो. योगायोगानं देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे यांचं सरकार आल्यानंतर दोघांनी मला बोलावून सांगितलं की आपल्याला या पुढच्या काळामध्ये तुम्हाला या मतदारसंघातून पुन्हा उभं राहायचं. तोपर्यंत पराभूत झाल्यानंतर माझ्या मनात असा कधी विचार आला नाही की कुणाच्या उलटूला उभं राहायचं. कारण या जिल्ह्यामध्ये काही नसताना, कुठली पार्श्वभूमी नसताना 3 वेळा खासदार फक्त जनतेच्या पाठिंब्यावरच मी 3 वेळा खासदार झालो. आज सगळ्या जगाची जर परिस्थिती पाहिली, भारताची परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाच्या दृष्टीने महत्वाची. देशाचं भवितव्य, आपल्या पिढीचं भवितव्य, जगाच्या बाजारात आपल्या भारताची काय किंमत राहणार आहे हे ठरवणं. आज तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या बाजूचे देश एक देश ढासळत चाललाय, कोसळत चाललाय. तुम्ही श्रीलंकेचं उदाहरण घ्या, पाकिस्तानचं उदाहरण घ्या, बांगलादेशचं उदाहरण घ्या. या सगळ्या देशांमध्ये चांगलं नेतृत्व नसल्यामुळे देश कुठं अगदी घबघाईत गेले. काही देशांनी दिवाळखोरी जाहीर केली, उदाहरणार्थ श्रीलंका. पण आपल्या देशावर गेल्या 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारे आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या एक भक्कम नेतृत्वामुळे देशातच नाही तर देशाच्या बाहेर भारताची किंमत गेल्या 10 वर्षात वाढली, जी पूर्वी 60 वर्षात या देशातल्या नागरिकांना बाहेरच्या देशात विचारत. मला स्वतः अनुभव
मी असे काही देश फिरलोय ज्या ठिकाणी दुकानावर पाटी असायची की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, म्हणजे भारतीय लोक आणि कुत्र्यांना ह्या दुकानामध्ये प्रवेश नाही, अशा प्रकारची मुजोरीपणा असायचा. पण ते सगळं समीकरण बदललं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी. आपल्या राज्यापुरतं आणि जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर या निवडणुकीमध्ये पुन्हा येणारं सरकार हे महायुतीचंच येणार, हे सांगायला दुसरी कोणाची गरज नाही. मग महायुतीचं सरकार इथं येणार आहे, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येणार आहे, नरेंद्र मोदी तिथं पंतप्रधान होतील, आपल्या तिघांपैकी कोणीतरी मुख्यमंत्री होईल. अशा परिस्थितीमध्ये केंद्राचा आणि राज्याचा समन्वय राखून आपल्या मतदारसंघासाठी निधी कोण आणणार? नरेंद्र मोदीची इच्छा किंवा राज्य सरकारच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार जर असेल तर निधी आणायला आपल्याला बळकटी नाही. नाहीतर 5 वर्ष सध्या झालं, गेले 5 वर्ष आपण पाठीमागे आलो. आपण ज्याला निवडून दिलं त्याने रुपयाचा निधी आणला. आता कुठेतरी मालिकेमध्ये, सिरियलमध्ये, टीव्हीमध्ये, सोशल मीडियामध्ये असं दाखवतो की भरपूर कामं केली. वास्तविकता काहीच नाहीये. मी तर त्यांना अनेक वेळा आव्हान दिलंय. बऱ्याच वेळेला विचारलं जातं की 18-15 वर्षात काय केलं, मग अशी बघितलं कुठतरी त्यांनी एक काम दाखव केंद्रातून काय. आज सांगेल खेड सिव्हिलचा रस्ता जो आहे हायवे, त्याला 1800 कोटी रुपये माझ्याच प्रयत्नातून मी संघर्ष केला म्हणून देणार आहे. पुणे नाशिक रेल्वे, या पुणे नाशिक रेल्वेला आज ज्या स्थितीत आणून ठेवलाय तो प्रकल्प माझ्यामुळे मी स्वतः उभं राहून प्रत्येक वर्षी रेल्वे बजेटमध्ये घालून संघर्ष करून आजच्या स्थितीमध्ये आणतो. दुर्दैवानं त्याच्यानंतर काही झालं नाही.